बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि भावा बहिणींमधील राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात। मात्र आता माझी पिट्या असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना मारलेल्या हाकेची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। तर मागील एक दशक दोघांमधील संघर्ष पाहिल्यानंतर या प्रेमाच्या हाकेमुळे बीडमधील अनेकांच्या भुवया उंचावल्यात। तर मुंडे यांचं बहिणीवरील प्रेमाचं गुणगान हे इथंच थांबलेलं नाही, तर माझ्या बहिणीची जबाबदारी मी आता माझ्या खांद्यावर घेतोय आणि आगामी लोकसभेला त्या तिसऱ्यांदा खासदार होतील, त्या विक्रमी मतांनी निवडून येतील, त्यांच्या विजयाची नोंद दिल्लीपर्यंत घेतली जाईल असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटले। तर नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात बहीण भावांमधील हे प्रेम बीडवासियांना कित्येक वर्षांनंतर अनुभवायला मिळाले। हे दृश्य आता एका बाजूला असताना काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अचानक पंकजा मुंडे यांच्या घरी भेट दिली होती। त्यावेळी पंकजा यांनी त्यांचं औक्षण सुद्धा केलं होतं। तर त्यांनी ही भेट गुप्त ठेवली नाही, तर 1-2 दिवसातच त्यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले होते आणि त्यानंतरही 2 ते 3 प्रसंगातच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जाहीररित्या आमच्यातील संघर्ष संपलाय असं सुद्धा जाहीर केलं होतं। मात्र आता या प्रेमाचे भरते येण्यामागचं गुपित हे कौटुंबिक आहे की राजकीय, आणि बहीण भावाच्या नात्यातील ही दरी केवळ धनंजय मुंडे महायुतीमध्ये आल्यामुळेच मिटली आहे का, असे अनेक सवाल आता विचारले जाऊ लागलेत। तर त्याबद्दलच या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला लेट्सअप मराठीचा हा खास आढावा। विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी ही धनंजय की पंकजा नेमकी कुणाला द्यायची, यावरून मुंडेंच्या घरात कलह सुरू झाला होता। पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यानंतर त्याचं पर्यवसान हे राजकीय संघर्षात झालं। त्यानंतर हा संघर्ष शांत करण्यासाठी धनंजय मुंडे यांना विधान परिषद देण्यात आली। मात्र हा संघर्ष वाढतच गेल्याने साधारण 2011च्या शेवटी धनंजय मुंडे यांनी भाजप सोबतचा घरोबा संपवून राष्ट्रवादीची वाट धरली आणि काका गोपीनाथ मुंडे यांचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला। त्यानंतर दोन्ही घरांमध्ये राजकीय ठिणगी पडली, तर धनंजय मुंडे यांनी परळीच्या नगरपालिकेत गोपीनाथ मुंडे यांना चित केलं। गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या साहाय्याने शिरसाळा गटातून पंडित अण्णांना पराभूत केलं। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत परळीमधून गोपीनाथ मुंडेंना गेवराई माजलगाव केज या मतदारसंघांपेक्षा कमी आघाडी मिळाली। तर एका अर्थाने परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांची सरशी झाली होती आणि बाजार समिती सुद्धा धनंजय मुंडे यांनीच ताब्यात घेतली होती। पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुतण्याविरुद्ध काका असा हा संघर्ष भावा बहिणीच्या संघर्षामध्ये शिफ्ट झाला। वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी या संघर्षाला हवा दिली। तर मुंडेंच्या 14व्या कार्यक्रमात मठाधिपती नामदेव शास्त्री आणि पंकजा यांनी आता तडजोड नाही असं जाहीर करून धनंजय मुंडेंचे परतीचे दोर कापले। त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपली ताकद दाखवण्यासाठी जीवाचं रान करण्याला सुरुवात केली। मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला। गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत जवळपास 25,000च्या मताधिक्याने पंकजा मुंडे या विजयी झाल्या। मी भावाच्या विरोधात उभी नाही, मात्र भाऊ माझ्या विरोधात उभा आहे असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना खलनायकाच्या भूमिकेत टाकलं। मात्र पवार यांनी धनंजय मुंडेंना ताकद दिली। पुढे धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं, तर मुंडेंनीही या संधीचा उपयोग करून घेतला। भाषणांनी सभागृह गाजवली, राज्यात सभा गाजवल्या, तर फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचे तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न सुद्धा केले। पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर तर त्यांनी पंकजा यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं होतं। तर या दरम्यान धनंजय मुंडे हे राजकारणातील एक पायरी जसे जसे वर चढत होते तसे तसे ते राज्याचे नेते म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले। पुढे नगरपालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाना, बँक अशा प्रत्येक निवडणुकीत हा संघर्ष कायम राहिला। परळीत 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे यांनी वर्चस्ववादात एक सरशी घेतली। याशिवाय ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं, तर त्यात दोघी बहिणींनीही त्यांच्यावर टीका करत या वादळात हात धुवून घेतले। त्यानंतर धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच माफिया राज अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी राज्यपालांची भेट सुद्धा घेतली। तर अगदी अलीकडपर्यंत या दोन्ही बहिणी एका बाजूला आणि धनंजय मुंडे एका बाजूला असं चित्र होतं। ज्या धनंजय मुंडेंनी आता प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्याची जबाबदारी घेतलीये, त्याच प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्या कार्यक्षमतेवर जुलै 2022 मध्ये प्रश्न उपस्थित केला होता। तर छत्तीसगडमधील वैद्यनाथ मंदिराला केंद्र सरकार 1600 कोटी रुपये देतं, त्यावेळी आपल्या भागातील प्रतिनिधी काय करतात असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये या भावा बहिणींमधील संघर्ष हा निवळलाय।
काही दिवसांपूर्वी पंकजा यांनी राजकारणाव्यतिरिक्त एका प्रकरणातून सावरण्यासाठी धनंजय मुंडे यांना मदत केल्याची चर्चा आहे आणि तिथंच दोघांमधील कौटुंबिक दरीही मिटली आहे। याशिवाय धनंजय मुंडे हे महायुतीत आल्याने अपरिहार्यता म्हणून राजकारणातील दरी मिटवून घ्यावी लागली आहे, तर ही दरी मिटवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी मदत केल्याची चर्चा आहे। परळी धनंजय मुंडेंसाठी सोडणं, लोकसभेला प्रीतम मुंडेंना सेफ करणं आणि पंकजा मुंडेंचं लवकरच पुनर्वसन करण्याचं आश्वासन अशा गोष्टी फडणवीस यांनी केल्याचं बोललं जाते। तर येत्या जुलै महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागा या रिक्त होणार आहेत। यात भाजपच्या 4, राष्ट्रवादीची 1, काँग्रेसच्या 2, तर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची 1 आणि शिवसेनेची 1, तर शेकापची 1 आणि रासपची 1 अशा जागांचा समावेश आहे। तर आत्ताच्या घडीला संख्याबळ पाहता भाजपच्या 5, राष्ट्रवादीच्या 2, शिवसेनेच्या 2, काँग्रेसच्या 2 अशा जागा निवडून येऊ शकतात। यासोबतच धाराशिव, लातूर, बीड इथली स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरेश धस यांची 1 जागा जून महिन्यात रिक्त होतीये, तर यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। एकूणच काय तर या तिन्ही मुंडे भावा बहिणींचा कौटुंबिक संघर्ष आता मिटलाय आणि त्यांचं राजकारण सुद्धा फडणवीस यांनी सेट करून दिले। त्यामुळे सध्या प्रेमाचे भरते आले आहेत आणि सगळं गोडगोड वाटतंय असंच म्हणावं लागेल। तर हे चित्र पुढील काही दिवस कायम राहणार असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाहीये। तर मंडळी, याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।